झटपट फिश करी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम मासे स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून ते अर्धा तास मॅरिनेट करून ठेवले होते. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन ते मासे दोघं साईडने थोडी चटणी टाकून म्हणजे लाल तिखट टाकून परतून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवले. तर आता आपण पुढची तयारी करूयात. पुढच्या कृतीसाठी आपल्याला वाटण बनवायचे आहे. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे कापून मिक्सरमधून त्यांची बारीक पेस्ट बनवून घ्यायची. ही पेस्ट आपल्याला आत्ताच फ्राय केलेल्या त्याच पॅनमध्ये करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं तेलही रियूज होईल आणि कांदेही छान परतले जातील. त्यानंतर पुढच्या वाटण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या. त्यानंतर कोथिंबीर आणि कोथिंबीरचे कोवळे देठही तुम्ही ॲड करू शकता, त्याची चव छान येते. अद्रक घ्यायचं आहे, लसूणाच्या निम्मे अद्रकचे तुकडे आणि त्यानंतर एक टोमॅटो. याचं वाटण बनवून घ्यायचं. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात हिंगाची फोडणी द्यायची. नुकतंच वाटून घेतलेलं वाटण त्यात घालायचं, छान परतायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड आणि परतून घेतलेली कांद्याची पेस्ट, सर्व मिश्रण एकजीव करायचं, छान वाफ काढायची. त्यानंतर त्यात राहिलेले मसाले जसं लाल तिखट, धणे पावडर आणि गरम मसाला, इथे तुम्ही अवेलेबल असलेला कुठलाही फिश करी मसालाही घालू शकता. पुन्हा एक दणदणीत वाफ द्यायची. इकडे पाणी गरम करायचं. जसं तुम्हाला रस्सा घट्ट किंवा पातळ हवा असेल त्यानुसार त्यात गरम पाणी घाला. लक्षात ठेवा, गरम पाण्यामुळे चव अप्रतिम येते, रंगही छान येतो. फ्राय केलेले फिशचे तुकडे आता तुम्ही कालवणात घालू शकता. त्यानंतर 5 ते 6 मिनिटं पुन्हा उकळी आणायची आणि मग बघा रंगही सुरेख आलेला आहे आपल्या भाजीला आणि भाजी ऑलमोस्ट तयार झाली आहे. त्यावर आता हिरवीगार कोथिंबीर पेरायची आणि तुमची चमचमीत फिश करी तयार. चला मग जेवायला बसायचं ना. अरे हो, आपला भात बाकी आहे. तर भाताची कृती सोपी आहे, तरी मी नवशिक्यांसाठी सांगते. तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून कुकरमध्ये घालून त्याच्यावर 1 ते 1.5 पेर राहील इतकं पाणी घालायचं. 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊन कुकर व्यवस्थित बंद करायचा आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. वाफ पूर्ण निघाल्याशिवाय अजिबात कुकरचं झाकण उघडायचं नाही, म्हणजे मग तांदूळ छान फुलतो आणि भात जबरदस्त बनतो. ठीक आहे, फिश करी तर आपली तयार आहेच. चला तर मग पटापट सर्व करूया. तर झटपट तयार झालेली ही फिश करी पटपट प्लेटमध्ये काढून घ्यायची